14 मार्च थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी प्रतीक आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकर दिनविशेष। अणुविज्ञानाचा जनक, सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारे, कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची आहे, कारण ज्ञानाचा योग्य व परिपूर्ण उपयोग करण्यासाठी कल्पनाशक्ती हवी। हे विचार सांगणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 साली जर्मनीमध्ये झाला। 5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना होकायंत्र दिले। ते पाहून त्यांना खूप आनंद झाला। त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। होकायंत्रातील सुईचे टोक उत्तर दक्षिण दिशाच का दाखवते? यामागे एक अद्भुत शक्ती आहे, पण ती कोणती? यातूनच त्यांची जिज्ञासू वृत्ती वाढली। त्यांचे गणित व भौतिकशास्त्र हे आवडते विषय। 1900 मध्ये त्यांना झुरिच विद्यापीठाची पदवी मिळाली। 1905 हे वर्ष त्यांचे अद्भुत वर्ष होते। या वर्षात त्यांनी 4 प्रबंध लिहिले आणि जगाला एका थोर शास्त्रज्ञाचा परिचय झाला। सापेक्षता सिद्धांत। अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी त्यांचे सुप्रसिद्ध समीकरण म्हणजेच E = mc² मांडले, जे वस्तुमान आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध दाखवते। Relativity that mass and energy are but different manifestations of the same thing. A somewhat unfamiliar conception for the average mind. Furthermore, the equation E = mc², in which energy is thought equal to mass multiplied with the square of the velocity of light, showed that very small amount of mass may be converted into a very large amount of energy, and vice versa. The mass and energy were in fact equivalent, according to the formula mentioned above. This was demonstrated by Cockcroft and Walton in 1932 experimentally. या समीकरणाचा वापर करून पुढे अणुबॉम्ब तयार करण्याचे रहस्य उलगडले गेले। सामान्य सापेक्षता सिद्धांत, गुरुत्वाकर्षण कसे कार्य करते हे त्यांनी स्पष्ट केले। या सिद्धांतामुळे भौतिकशास्त्रात क्रांती झाली। यामुळे ब्लॅक होल्स व विश्वाच्या विस्ताराचा शोध शक्य झाला। फोटो इलेक्ट्रिक प्रभाव या संशोधनामुळे क्वांटम मेकॅनिक्सचा पाया रचला गेला। यामुळेच त्यांना 1921 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल हे पारितोषिक मिळाले। ब्राउनियन मोशन, द्रव्य किंवा वायूमध्ये असलेल्या लहान कणांच्या हालचालीचे त्यांनी गणितीय विश्लेषण केले। असे अनेक सिद्धांत त्यांनी मांडले, पण त्यासाठी कधीही प्रयोग केले नाहीत आणि प्रयोगशाळाही वापरल्या नाहीत। एक कल्पना असायची व निव्वळ तर्काच्या जोरावर या शास्त्रज्ञाने विज्ञान जग हादरवून सोडले, ते केवळ अभ्यास, चिकाटी आणि परिश्रम या गुणांच्या जोरावर। अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे योगदान अंतराळ संशोधन, भौतिकशास्त्र, तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या विविध शास्त्रात महत्त्वाचे मानले गेले। 1952 रोजी करण्यात आलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटामुळे तयार झालेल्या रासायनिक अवशेषापासून शोधल्या गेलेल्या 99 अणुक्रमांक असलेल्या रासायनिक मूलद्रव्याला आइन्स्टाईन यांच्या नावावरून आइन्स्टाईन नियम असे नाव दिले गेले। चंद्रावरील एका विवराला आणि अलास्कामधील एका पर्वत शिखराला देखील त्यांचे नाव दिले। आज होणाऱ्या संशोधनांना त्यांनी केलेल्या संशोधनाचा हातभार लागत आहे। तसेच त्यांनी मांडलेले विचारही आत्ताच्या पिढीला योग्य दिशा दाखवणारे आहेत। अशा या शास्त्रज्ञाचे 18 एप्रिल 1955 रोजी न्यू जर्सी, अमेरिकेत निधन झाले। वैज्ञानिकांनी त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तो मेंदू सामान्य माणसाच्या मेंदूपेक्षा मोठा होता। त्यांच्यासाठी एक समीकरण योग्यच आहे आणि ते तुम्हा सर्वांनाच नाही तर जगाला मान्य आहे। ते म्हणजे जीनियस = अल्बर्ट आइन्स्टाईन। ही विशेष माहिती आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष।